नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। जर नाहीच लवकर जर लक्ष दिलेच तर आता ताईंनी डायरेक्ट आत्महत्याचा इशारा दिलेला आहे। तरी ह्याच्यात ताबडतोब कलेक्टर सरांनी आणि SP साहेबांनी ह्याच्यात लक्ष घालणं हे गरजेचं आहे। ऐश्वर्या आज 2 महिने झाले घरी नाहीये। 4 पोरांनी नेली हिला उचलून, अजून काही तपास नाही तिचा, मेली का जिवंत आहे काहीच माहिती नाही आम्हाला। कळकळीची विनंती आम्हाला SP साहेबांना, अंजली ताईला, कलेक्टर साहेबांना आमच्या मुलीचा यांनी लवकरच्या लवकर तपास करावा। आज 6 महिने झाले आम्ही उपोषणला बसलो, 6 दिवस झाले तर आम्ही उपोषणला बसलो तिथं, अजून काही तपासच नाही, कसलाही तपास नाही। माझी मुलगी लवकरच्या लवकर यांनी बघावं ही माझी कळकळीची विनंती आहे। 4 पोरांनी नेलेली आहे, नाही जर माझी मुलगी बघितली तर मी इथं आहे ना SP साहेबाच्या तिथं आहे ना आत्मदहन करीन, एवढे माझे कलेक्टर साहेबांच्या तिथं पुढं 2 दिवसात माझ्या मुलीचा यांनी लवकरच्या लवकर तपास करावा। आम्ही आंबोरा पोलीस स्टेशनला जातो, सांगतो का पोरीचा काय तपास आहे ते नुसते सांगत आहेत का आंबोरा पोलीस स्टेशनचे का, हा आम्ही तपास करतो एवढीच माहिती सांगत आहेत सारखंच। ह्या आई बापांना, पोराच्या आईला, बापाला, बहिणीला, मेवण्यांना यांना लवकरच्या लवकर यांनी तात्काळी यांनी ना आंबोरा पोलीस स्टेशन मध्ये उचलावं तर इकडं बीडला आणावा। मग ते सांगणार नाहीत का पोरं, ते 4 पोरं आणले तर सगळं एवढं पुरावा देऊन सुद्धा काहीच नाही म्हणलं। आम्हाला न्याय पाहिजे ना, आमची मुलगी पाहिजे ना। जर 2 दिवस 1 दिवस जर आई गाईला जर वासरू प्यायला जर नाही सोडलं, आज 2 महिने झाले माझी मुलगी इथं नाहीये, काय वाटत असं हे आईच्या जीवाला, आज मेली का जिवंत आहे काय जीव म्हणत असं हे आईचा। एवढं करून सुद्धा आम्हाला न्याय नाही, अन्याय आमच्यावर एवढा, कुठं जायचं आम्ही। ह्या SP साहेबांच्या तिथं मी माझ्या जीवाचा आत्मदहन करीन मी हे 2 दिवसात सांगते। काय करणार आहे आईचा जीव, कसं करणार आहे मला, माझी मुलगी 2 दिवसाच्या आत केस माघारी घ्या म्हणते, आम्हाला धोका देतात, आमची 3 पोरं आहेत, आमच्या पोरांना जीवन मारू म्हणते, तुमची केस माघारी घ्या, धमकी देतात आम्हाला। कस काय करायचं, कसं जगायचं आम्ही, एकच घर आहे आमचं लवांड्याचं, आम्हाला न्याय पाहिजे ना। आमच्यावर इतका अन्याय झालाय, साधाच नाही झाला। 2 महिने झाले आईला अजून पोरगी दिसायला, काय करणार ही आई। 2 दिवस जर आईला बाळ नाही दिसलं तर काय करते आई। आज 2 महिने झाले, आज दिसत नाही, मेलंय का जिवंत आहे तरी सुद्धा आम्हाला काहीच नाही, इतका अन्याय आमच्यावर। इथं आम्ही वाटाच्या कडीला बसलो, आम्ही न्याय मागवतो, आमची मुलगी मागवतो, तरी आम्हाला नुसतं सांगत आहेत का आमचा तपास चालू आहे, काय करणार आहे। इथं वाटाच्या कडीला बसलोत न्याय मागत, आमची मुलगी मागत, आम्ही काय मागतोय, SP साहेबांना मुलगीच मागतोय ना आमची मुलगी द्या, एवढंच म्हणतो आम्ही। 2 महिने झाले माझं लेकरू मला दिसत नाही, काय नाही, एवढा पुरावा देऊन एवढं हे करून माझी मुलगी मागते, तरी मला माझी मुलगी दाखवे ना SP साहेब, काहीच नाही, नुसतं तपास चालू एवढं सांगते, एवढे धमकी देते गावातले लोक, एवढे पोरांना मारीन, एवढं हे करून याच्यापाशी पदर पसरून सांगते। आम्ही बोलायला गेले, मागायला गेले, माझी पोरगी रक्षाबंधनच्या दिवशी इतकं घेर झालं पोरीचं, कुठं येतो कुठं काय नाही, त्या पोराच्या आईने आम्हाला इतकं मारलं, इतकं अन्याय आमच्यावर, तरी पण आम्हाला न्याय नाही। आम्हाला पोलीस स्टेशनला सांगितलं का नुसते सांगतात का, आणि तपास करतात नुसते उडाउडीचे उत्तर देतात, कसं जगायचं, कसं काय करायचं। या 2 दिवसात जर माझ्या मुलीचा मला तपास नाही दिला तर मी तर SP साहेबापुढे आमचं सगळं कुटुंब आत्मदहन करणार आहे। एवढी माझी कळकळीची विनंती आहे का या आईला हिचं बाळ आणून द्यावा, कुठून पण सापडून, एवढी सांगते मी, कळकळीची विनंती करून सांगते SP साहेबाला, कलेक्टर साहेबाला, अंजली ताईला, आईला एवढं बाळ आणून द्या। 2 महिने झाले, कसा जीव म्हणत असून वाटाच्या कडीला पदर पसरून बसले मी, माझं बाळ मला आणून द्या, कसं असून कशा हालत मध्ये असून हात जोडून सांगते मी अंजली ताईला, माझं बाळ आणून दे, मला माझं बाळ आणून दे। कशा हालत मध्ये आज 4 मुलांनी नेलंय, मेलंय का
काही सांगत नाही तर नुसतं म्हणते तांबुरा पोलीस स्टेशनचे तपास चालू आहे. आज 6 दिवस झाले मी या वाटाच्या कडीला बसले. मला काही सांगत नाही का, फक्त सांगतायत का आमचा तपास चालू आहे. आज जर सुई समुद्रात हरवली तर ती सुई सापडती तर ही आज एवढी मोठी पोरगी आहे कशी सापडायची नाही. यांनी जर लक्ष करून जर बघितलं तर खरोखर बघितलं, मन लावून तर भेटायचं नाही का. एवढी विनंती आहे माझी का माझं बाळ आणून द्या. आज मी ना 2 महिन्यात हातापाया पडून आजी दादांना पण सांगते, विनंती करते, हात जोडून सांगते का माझी पोरगी कुठं असन, कशा हालत मध्ये असन, मेली का जिवंत, एवढी मला द्या आणून. नंतर मी 2 दिवसात माझं यांचं अख्खं कुटुंब या SP साहेबाच्या तिथं आत्मदान करीन. चेअरमॅन सदाशिव पवार आणि खरात साहेब मुलीचे आई वडील सांगत आहेत. तुमचं नाव? ऐश्वर्या संतोष लवांडे, गाव हिवरा. अल्पवयाची मुलगी 2 महिने झाले, कसलाही तपास नाही. आंबोरला जायचो, माघारी यायचो. 2-1 महिने झाले, उडाउडीचे उत्तर हाणायचे. आमचा तपास चालू आहे. बाया माणसं जर बोलायला गेले त्यांना काही तर लगेच बाया माणसावर वाचकायचे. बरं, आता 18 तारखेला आम्ही उपोषणाला बसलो. 18 तारखेला आजचा 6वा दिवस. अजून कसली त्यांनी खुर्ची सोडली नाही बा आपल्या करता. त्या गावाला गेलेत बा का त्या गावाला गेलेत, इथं मुलगी हाय म्हणून नाही, जाग्यावरच आहे. मग आता नेमकं काय करायचं? कलेक्टर साहेबाला, SP साहेबाला, याला म्हणजे कुटुंबाची खूप अन्याय झाला. ह्या बाया माणसं या मुलांच्या घरी गेले. तुमची किती दिवस झालं मुलगी गेली आणि किती दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला कधी कळलं? आणि ते आरोपी कोण आहेत? गावातले आहेत का कोणावरती तुमचा संशय आहे? गावातलेच आहेत ना सर, हे मुलं गावातलेच आहेत. 4 जण येत. शिवाजी दीपक लगड, दीपक शिवाजी लगड, आकाश आजीनाथ लगड, योगेश दत्तात्रय लगड. घेऊन जाणारे SP सरांना एक विनंती, यांनी आईबापांनी पिशी भरून दिली, कपडे भरून दिलेत, पैसे भरून दिलेत. मग तात्काळी आईबापाला उचलावा, या पोरांना उचलावा. तुम्हाला एक मुलगी गेलेली कधी कळले आणि तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार काही केली का? साहेबांना कोणाला काही भेटलात का? हो सर, भेटलोत ना. त्या रात्री आम्हाला 7 वाजता त्या पोराने, आम्ही मळ्यातून आल्यानंतर समजा म्हटलं मुली कडी लावलेली होती घराची, वाटलं आसन घरी. दिवस मावळायला गेला. 7 वाजता डायरेक्ट आमच्या मुलाच्या याच्यावर मेसेज टाकला, बा तुमची पोरगी आम्ही घेऊन चालू, असा मेसेज टाकला. त्याच्यानं नवनाथ गोडके त्या मुलाचा डायरेक्ट आमच्या मुलावर मोबाईलवर मेसेज टाकला, तुमची मुलगी आमच्या संग आहे, तिला बघू नका म्हणून. आणि एवढा पुरावे, गाड्यांचे पुरावे, ते डिटेल्स आम्ही मोबाईल मध्ये आम्हाला भेटले. आंबोरा पोलीस स्टेशनला आम्ही सगळं दिलं. एवढं असून बी कसलाही, आज 2 महिने झाले कसलाही तपासत अजून काहीच नाहीये. जर मुलगी तुमची जर ह्या 2 दिवसात SP सरांनी जर नाही केलं तर तुमची काय पुढची पाऊल असेल? आमच्या घरी पाहुणे रावळेच येत. शेवटी आम्ही आतापर्यंत मग घरी मारायचं तर इथं आत्मदहन केल्याशिवाय पर्यायच नाही आमच्या कुटुंबाला. 2 दिवसात किंवा 4 दिवसाच्या आतमध्ये जर मुलगी नाही आली तर आम्ही शेवटी घरी जायचं काय? बरं, अल्पवयाची पोरगी आहे, 17 वर्षाची. मी म्हणतो कसं काय व्हायना, पण तिचा पता मिली का जगली का मारली का, असं या गावाला आहे बुवा, त्या गावाला आहे बुवा, असं काही त्याचं निदान एखादा आम्हाला फोन आला असता बा मुलीचा. आमची 1 तासभर मुलगी आम्ही सोडलेली नाही, तिला घडीभर सुद्धा करमत नव्हतं. आज ती मुलगी 2 महिने नाहीचाच झाली, म्हणजे 4 मुलांनी नेलेली आहे. म्हणजे नेमकी ती जिवंत आहे का नाही हेच आम्हाला कल्पना नाही. मग ते घरी जाऊन तरी काय करायचं? जर मुलंच घरी नाही तर तिला जायचंच कशाला? प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.